आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात परिचारिकांचा संप सुरू आहे। या संपाचा आज 5वा दिवस आहे। याच संपामध्ये ससून रुग्णालयातल्या जवळपास 350 पेक्षा जास्त परिचारिका या सहभागी आहेत आणि याच संपामुळे याच ससून रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर मोठा परिणाम झालेला आहे। ज्या नियोजित शस्त्रक्रिया होत्या त्या देखील आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। जे काही माहिती ससून रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे त्यानुसार ओपीडीवरती कुठलाही या संपाचा परिणाम झालेला नाहीये। मात्र इतर ज्या काही शस्त्रक्रिया आहेत, ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्यावर मात्र मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे ससून रुग्णालयाने आता इतर जे काही खाजगी हॉस्पिटल्स आहेत, खाजगी जे नर्सिंग महाविद्यालय आहेत त्यांच्याकडून नर्सिंग स्टाफ हा जो आहे तो मागवण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये या सगळ्या ससून रुग्णालयाकडून तशी पत्र आता या वेगवेगळ्या रुग्णालयांना देण्यात आलेले आहेत आणि हा ज्यावेळी स्टाफ या ससून रुग्णालयाला मिळणार त्यावेळी जे काही नियोजित शस्त्रक्रिया आहेत त्या देखील पार पडणार आहेत। मात्र या संपाचा मोठा परिणाम या ससूनच्या रुग्णसेवेवरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन नागेश सहम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।